समोर तारामुंबरी, त्या साईडला मिठमुंबरी आणि समोर दिसतंय ते पवनचक्क्या देवगडच्या। एक नंबर व्ह्यू, क्या बात। देवगड निसर्ग संपन्न आणि शांततेने नटलेले हे सुंदर ठिकाण, जिथे आज आपण पोचलो आहोत। हिंदळ या छोट्याशा मनमोहक गावात इथे पसरलेल्या आसपासच्या डोंगररांगा, नद्या, हिरवाईत लपलेली झाडी प्रवाशांना निसर्गाच्या कुशीत एक वेगळीच शांतता अनुभवायला होते। उन्हाळ्यात इथे फळांची उधळण असते आणि पावसाळ्यात निसर्गाचा रंगोत्सव। म्हणूनच देवगड हा कोकणातील एक अनोखा निसर्ग पर्यटनाचा भाग मानला जातो। इथे बाजूला वाहणारी नारिंगरी नदी ड्रोनच्या नजरेतून पाहिली तर अगदी स्वर्गासारखी दिसते। पुढे जाऊन हीच नदी अरबी समुद्राला सामावते आणि तो नजारा नुसता मंत्रमुग्ध करणारा असतो। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे गाव आपल्या स्वच्छ आणि शांत समुद्र किनाऱ्यासाठी, डोलणाऱ्या हिरव्यागार नारळी पोफळीच्या बागांसाठी आणि अर्थातच जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्यांसाठी ओळखले जाते। आणि आता या सुंदर आठवणींना मनात साठवून देवगडचा आपला शेवटचा दिवस संपूया आणि आपल्या मुंबईच्या परतीच्या प्रवासासाठी निघूया। तर चला सुरू करूया आपला परतीचा प्रवास। सुप्रभात मित्रांनो, मी ओंकार आणि तुमचे स्वागत आहे ओंकार आणि ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। आता आपण आहोत हिंदळे या गावात, जे देवगडमध्ये आहे। काल माझ्या गावावरनं इथे आलो, हिंदळेला आलो। इथून आता मुंबईसाठी निघतो। आज रविवार आहे, उद्या ऑफिसला यायचं आहे। सो आज आपल्याला घरी पोचावं लागेल संध्याकाळी। सो सगळं सामान लोड झालं आहे, कारमध्ये थोडं टाकलं आहे। आज काही सॅडल बॅग नाही आहे, सो एक बॅग डिक्कीमध्ये, बाकी सामान टॉप बॉक्समध्ये आणि थोडं सामान सौरभच्या कारमध्ये। तर सकाळी काही ड्रोन शॉट घेतलेत इकडे गावाचे, फार सुंदर येतात। आता वाजले 9:30। इथून आपण जाणार जरा CNG भरायचं आहे, थोडा नाश्ता करायचा आहे आणि तिथून मग पुढे जाऊ। तर चला आता निघूया, थोडा उशीर झाला आहे, 9:30 झाले। चला आता वाजलेत 9:40, इथून निघतो आपण। सौरभचं घर तिकडे आहे, त्याचं जुनं घर आहे। तिकडे ते घर आहेत ना 3, ते आहेत। चला ना, आज गरमी भरपूर लागणार आहे, गाडीतला धुवायची पण गरज आहे, भरपूर धूळ साचले। चला हिंदळेवरून आता निघतोय। हिंदळे तालुका, देवगड जिल्हा सिंधुदुर्ग। निघता निघता उशीर झाला आहे थोडा। लावण्य आता कारमध्येच बसली आहे। सो आज थोडा वेळ सोलो राईड करायला भेटेल। आता आम्ही जाणार आहोत कुंकेश्वर मार्गेच, जो मागचा आचराचा रस्ता आहे ना, तिथून जाणार आहोत। तळेरे मार्गे नाही जात आहोत आता, त्याला CNG पण भरायचं आहे। तरळ्यात CNG मिळतं, पण काल बघितलं मी भरपूर लाईन होती, शनिवार होता त्यामुळे, आणि परतीची लोक पण असतील। इथे सकाळी ड्रोन शॉट घेतला होता, खाली ही नदी समुद्राला मिळते। तर आपण आहोत मिठभावमध्ये। ते मिठभाव गाव आणि मिठभावचं मार्केट। मिठभाव समोर दिसतंय बोर्ड। कुठेतरी इथे नाश्ता करूया जवळच, सौरभला जागा माहिती आहे, तिकडे नाश्ता करूया आणि मग पुढे निघूया। इथे जानकी डायनिंग आहे, तिकडे जरा नाश्ता करूया। जर तुम्ही देवगडमध्ये मिठभावच्या जवळपास असाल ना, तर तुम्ही ही खानावळ ट्राय केला। खानावळ आहे, नाश्ता करू शकता, जेवण आहे, सगळं आहे। आय थिंक स्टे पण आहे त्या साईडला। सो इथे तुम्हाला मिसळ एक नंबर भेटेल। नाव आहे जानकी डायनिंग। तुम्ही इथे आलात तर नक्की मिठभावमध्ये सांगतो आम्ही, मिठभावच्या जवळपास कुठे राहत असाल ना, तर जानकी मिसळ, जानकी डायनिंगमध्ये मिसळ ट्राय करा। घावणे आहेत, आय थिंक ऑर्डरवर आहे, घावणे आहे। दुसऱ्या काही कोकणातल्या ऑथेंटिक नाश्ता असेल ना, तर तुम्हाला इथे मिळेल। चला हे मागे गेले।
रामेश्वराचं मंदिर आहे. हर हर महादेव, जय श्रीराम. आता आपण कुंकेश्वर मंदिराजवळ पोहोचतोय. समोर मंदिर दिसतंय, बाजूला हा कुंकेश्वरचा समुद्र किनारा. चला, मंदिरात आता जाऊ नाही शकत आहे, थोडं घाई आहे. इथूनच दर्शन घेऊ. हर हर महादेव. चला, इथून स्टीफ आहे. चला, इथून जेव्हा तुम्ही येता ना त्यावेळी भारी दिसतो, कारण अचानक असा रस्ता उतार आहे आणि तिथून तुम्हाला समुद्र किनारा मोठा असा दिसतो. भारी वाटतं. कडक, हा पण व्ह्यू कडक आहे. कडक. समोर तारामुंबरी, त्या साईडला मिठमुंबरी आणि समोर दिसतंय ते पवनचक्क्या देवगडच्या. एक नंबर व्ह्यू. क्या बात आहे. भारी वाटतं. एक नंबर दिसतोय समुद्र किनारा. चला, इथे काहीतरी फोटो क्लिक्स करू ब्रिजवर. चला, आता तारामुंबरीच्या इथे फोटोज काढले थोडे. आता इथून चाललो आहे पुढे CNG साठी. भरपूर उशीर झाला आहे, 11:15 झालं इथेच. हा एक रोड कडक आहे, म्हणजे बाजूला अशी झाडं, मधून रस्ता आणि हा बाजूला समुद्र किनारा. इथे टर्टल करून हॉटेल आहे, त्याच्या मागे गेलं. तिथे पण तुम्ही रात्री जेवायला येऊ शकता, कारण आम्ही रात्री ह्याच रूटने आलो होतो. सो चालू होतं हॉटेल बऱ्यापैकी. हा पॅच खराब आहे अजूनही. मी 2 वर्ष येतो, दोन्ही वर्षाला हा पॅच मातीचाच आहे. ब्रेक घेऊया थोडा. राजापूरच्या जवळपास आहोत. रत्नागिरीतून 70 किलोमीटर्स आहे. आतला रूटने चाललो. एक लिंबू पाणी ब्रेक घेऊ. आता आपण पोचतो आहोत जैतापूरला. भारी रोड आहे हा. रोड पहिल्यांदा एक्सप्लोअर करतोय ॲक्च्युली, आतला रोड. हा पुढे पावस आडिवरे करत रत्नागिरीला भाटे बीचला निघेल. मी ॲक्च्युली राजापूरवरनं गेलो आहे त्या रूटला. पावस हार्डली काही 10 किलोमीटर आहे आणि आता समोर समुद्र किनारा बघा. वाव, भारी. सेम असं आय थिंक भाटे बीच पण आहे पुढे. पण हा पण एक नंबर आहे. ट्रकने व्ह्यू खराब केला आपला. ठीक आहे. सुरूची झाडं भरपूर आहेत. उन्हाचा मारा भरपूर आहे, पण अशा ठिकाणी राईड करायला एक नंबर मजा येते. फक्त गाडी थांबवायची नाही, अशी एक संत स्पीडने पळवायची. जनावरं आहेत, ढोरं आहेत, स्लो डाऊन करा. चला, आडिवरेला पोचलो आहोत. चला, दर्शन घेऊन येऊया. हे समोर होळी बघा उभारलेली. अजून झालं नसेल सगळ्यांचं. चला, आडिवरेच्या महालक्ष्मीचं दर्शन झालं. इथून आता निघतोय रत्नागिरीसाठी. अजून 1 तास आहे.
एक तास 40 मिनटं. पावसला पोचलो आहोत. पावसला आणखी एक मंदिर देखील आहे, पण तिकडे आता जाता येणार नाही. कारण आता भूक लागली आहे. 2 वाजले, आणखी अर्धा तास लागणार आहे पोहोचायला. आता भाटे बीचला पोचलो होतो आपण. आता विनायक मंदिर होतं कुठेतरी, तोडलं वाटतं, आता नवीन बनवतात. क्या बात है. चला, रत्नागिरीला पोहोचलो होतो आपण. आता जेवण झालं. आता आपण निघतोय रत्नागिरीवरनं. वाजले 4:12. आज रात्री वाजणार आहेत 10, 10:30, 11, 12, 1 वाजणार आज. आता हातखांब्यावरनं निघालो आहे. 4:33 झालेत. गणेश कृपाला थोडं थांबलो होतो, चहा कॉफी घेतली. आता चाललो. संध्याकाळचे 5:51 झाले, 6 वाजले. संगमेश्वरला ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे या ब्रिजवर ट्रॅफिक आहे. चला, सूर्यास्त आता होतोय. 6:30 झालेत. आता अंधार होईल, त्यानंतर मोस्टली जास्त फोटो ब्लॉग नाही करता येणार. मे बी मध्ये थोडंफार दाखवीन तुम्हाला, जर लाईट प्रॉपर असेल तर. आपल्या ह्या राईडबद्दल बोलूया. हाईट 1 नंबर झाली. मोस्टली ही आता उन्हाळ्यात आता काही जास्त राईड होणार नाहीत मोठ्या. ही लास्ट लॉंग राईड असेल उन्हाळ्यात. आता डायरेक्ट पावसाळ्यात निघू आपण. 7:30 झालेत. परशुराम घाट आता 3 किलोमीटरवर आहे. खेड 24, पनवेल 220. पण आता आलो आहोत कशेडी टनलमध्ये. हो चड्डेवाला रोड भारी. त्याची लाइटिंग झाली वाटतं प्रॉपर. सौरभ आणि अर्नेस्ट मागे राहिलेत, कारण त्यांना CNG भरायचं होतं. लाईन भरपूर होती. या टर्नचं बऱ्यापैकी काम झालं असं वाटतंय, कारण लाइटिंग पण प्रॉपर झालं. हे फिनिशिंग बाकी यायचं या साईडला. चला, टनल संपला. ह्याचं फिनिशिंग प्रॉपर केलं. तर थोडा आरामात. भरपूर ट्रॅफिक आहे. रॉंग साईडला गाड्या पडल्यात. हॉटेल कुबेर पॅलेसला जेवलो आता. दहा वाजलेत. पोचता 1:30 वाजणार आहे. आपण आहोत आता महाडला. कुबेर पॅलेस रिसॉर्ट. इंदापूरच्या आसपास आपण पोचलो आहोत. भरपूर ट्रॅफिक आहे.
रात्री पण 11 वाजलेत आता रात्रीचे. एवढं कंजेशन आहे इथे. मध्ये मध्ये लोकांनी रॉंग साईडने टाकले कार. तर 1:45 आणि आपण आहोत आता कर्नाळा बर्ड सँच्युरी. खूपच लेट झालं आहे. थोड्या वेळातच पनवेलला पोचू. चला आता पनवेलला पोचलो आहोत आपण. एक वाजता बरोबर पनवेलला पोचलो. लावण्य अजून पेनच्या आसपास आहे. त्यांना याला 40-45 मिनिट्स लागतील. हो बाय. चल अर्नेश बाय बाय. लास्ट डे ना अपना बड़ा राइड हो गया. चल सौरभ. चला आता आपण चालू आहे घरी. ट्रॅफिकमुळे कारला थोडा लेट झाला. उतर. टोटल राईड झाली 854 किलोमीटर्स.